इतकी मजा यायची. म्हणजे एखादा दारूचा ग्लास, एखादी अफीमची नशा, एखाद्या म्हणजे प्रेमात पडल्याचा अनुभव, जे काही असं म्हणजे भान हरपवणारं, धुंद करणारं असेल. दसऱ्यांची ती गोळ मला आठवती की ह्यांची सनातन दया ऑकलंडच्या भड्यांपेक्षा उंच नाही. ते वाचलं आणि ते वाचलं आणि मी पुस्तक झाकलं होतं आणि कित्येक 3-4 दिवस परत हात लावलं नाही. म्हणजे ते खूप आस्वादलं, खूप पचवलं, रेचवलं आणि परत परत दसऱ्याला हात लावला. मला इतकी मजा आली. आणि मी असा माझं वाचन सुद्धा खूप विस्कटलेलं झालं आयुष्यात. म्हणजे काही वाचलं त्याच्यातलं जे इंटरेस्टिंग वाचलं, पुस्तकातून दुसरं पुस्तक, तिसरं पुस्तक. दसऱ्यांचं गोलपिठा जेव्हा वाचलं, फार फार म्हणजे फार मजा. म्हणजे माझ्या आयुष्यातले खूप संस्मरणीय दिवस आहेत ते जेव्हा मी गोलपिठा वाचलं. मला नेहमी व्हायचं, आत्ताही सूत्रसंचालकांनी जे सांगितलं की टाळ्या वाजवणाऱ्याच्या हातात माईक झालाय तर चुका होणारच. त्या खरं तर चुका नाहीतच, हे व्हायला पाहिजे किती होते. म्हणजे आतापर्यंत ज्यांनी स्टेजवरून बोलले त्यांच्या त्या अर्थानं घेतलं तर टाळ्या वाजवण्याची पद्धतही चुकीची आहे. आपल्या बसण्याची पद्धतही चुकीची आहे, आपली बघण्याची पद्धतही चुकीची आहे. किंबहुना आपणच चुकीचे आहोत. आपण जगतोच आहोत ते काय, तीच चूक करत आहोत काय. त्यामुळे वरती यायला, सांगायला मला वाटतं बिचकायची गरज नाही. मलाही वाटायचं की मी जे आमच्या गॅदरिंगला वगैरे बघते यायचे, मला वाटायचं ना आयुष्यात मला कधी बोलता येईल स्टेजवर. कारण इतके संस्कृत प्रचूर, इतकं शुद्ध आणि इतकं असं बोलणं आहे म्हणायचं की आपण तर आपली वाट लागली, आपण आयुष्यात काही बोलू शकणार. मला कधीतरी कळलं की भाषा ही भाषा आहे नाही का, पण बोलणं महत्वाचं नाही. काय बोलतोय आणि कोण बोलतोय. मला बोलू दिलं जात नाही, मला बोलायचंय तर बोललं पाहिजे. आणि मला हळूहळू खरं तर मी कसा बोलतो मला माहित नाही. मला फक्त कळतं की मला जे वाटतं, माझ्या जे मनातून येतं ते मी बोललं पाहिजे, प्रामाणिकपणे बोललं पाहिजे. आधी बिचकायचो, माझ्या कविता दुसऱ्यांच्या हातात द्यायचं वाचायला की तुम्ही वाचून दाखवा. कारण की आपल्या कविता म्हणजे मी तो म्हणजे काल परवा मी आठवलं होता, मी माझी कविता लिहित होतो सुरुवातीच्या काळात आणि सोलापूर आकाशवाणीवर मला कविता वाचायला बोलवलं. आणि कविता वाचायला गेलो तर माझ्या कवितेची 2 कविता निवडल्या होत्या. त्याच्यातली एक मी आठवण नावाची कविता निवडली होती. आणि मी आठवण नावाची कविता वाचायला सुरुवात केली. तिथले कोणीतरी ते कार्यक्रम अधिकारी होते, ते म्हटले चुकलं परत वाच. आणि म्हटलं मी आठवण पहिल्या भेटीची, तुझ्या आरावर भेटीची. ते म्हटले आठवण नाही रे, आठवण. कळेल ना आठवण आठवण. म्हणजे आठवण नाही तर दंत तालव्य, ओष्ठ्य असं समजून सांगायचं. जी बरोबर टाळूला हसून सोडायचं. मला घाम फुटला. आठवण आणि जग मारली त्यावर परत कविता पण लिहून कमी काय म्हणून आकाशवाणीवर वाचायला. म्हणून मी उठलो, म्हटलं एक मिनिटात बाथरूम कुठे म्हणजे, आणि माझा विचार पळून जायचा. तर आकाशवाणीत तुम्ही कुणी गेला असेल तर सरकारी कार्यालय जे असतात की त्याला अनेक दरवाजे असतात, कळत नाही कुठून बाहेर पडायचं. आणि मी बाहेर पळून जायचं विचार होतो, पण कुठलाच दरवाजा बाहेर जायचं सापडला नाही. मग तिथल्या एका अधिकाऱ्याने मला घेऊन आला. म्हटलं परत माझी रिहर्सल केली. मला अजिबात मला पहिल्यांदा कळलं हा किती अवघड कार्यक्रम आहे. भाषेत होता पण माझ्या भाषेत कधीच नव्हता. माझ्या लिखाणात होता पण उच्चार माझा एकच होता. बरं काय बिघडलं होतं तेही मला कळलं नाही. आठवण न तिथं असतं तर काय बिघडलं असतं तेही मला कळलं नाही. पण त्याचा इतका जोर जबरदस्ती माझ्यावर होती किंवा आपल्यावर आहे भाषेवरती. माझी आई आजही बिचकते. कुणी आली की बाहेर आले की अनेक लोक भेटायला येतात, चित्रपट क्षेत्रात येतात, तर आई अशी गुपचूप आतून बघते आणि परत जाऊन बसते. तुला तुला बोलायचंय का, भेटायचंय का. नाही नाही म्हणजे कशाला आपलं जवळ रोखून. मला तिचा अजून एक किस्सा आठवतोय की मी आणि जायचं कुठं, तुळजापूर, गाणगापूर, मिरवली बाबा, सगळे देवांचे उमरीची जोडी, आणि काही झालं नाही. पण एक स्ट्रेंथ आली प्रवासाची, ती कुठेही बसून प्रवास करू शकतो. माझ्या आईला मी एकदा खूप वर्षानंतर जेव्हा माझे भाऊ वगैरे नोकरी लागले, अर्थात मी सगळ्यात शेवटचा कमवणारा घरातला, त्यामुळे माझ्यापेक्षा धाकट्याने अगोदर नोकऱ्या केल्या आणि हे केली. मी अनेक नोकऱ्या सोडल्या.
कवितेच्या याच्या संपर्कात आले की माणूस बिघडतो तसं मी केलं. आईचं रिझर्वेशन केलं आमच्या दोघांचं आणि ट्रेनमध्ये बसून आलतो. तर आई म्हणजे इथं कसं येऊन बसाय बाबा, तिकडे ते जनरल डब्यात बसायचं इथं कसं राहायचं. म्हटलं नाही, आपण इकडचं तिकीट काढले आणि रिझर्वेशन केलं. तिला अजिबात आवडलं नव्हतं हे प्रकरण की या डब्यात कशाला बसतो. आणि विंडो सीट होती, रिलॅक्स बसायची गरज होती, पण अजिबात नाही. त्याची खुर्चीच्या टोकावर बसून वाढत होती, कधी ती सीट आणि कधी आपल्याला हातात. म्हटलं आई तू नीट बस. पण जेऊर नंतर बिडवण दौंड गेलं आणि दौंडच्या पुढे तिसे आला. आई मला माहिती की मला कळत होतं त्यावेळेस की तिला मनात काय वाटत असेल. तिसे आला, तिकीट दाखव म्हटल्यावर आईने असं केलं की आता मी आला तू म्हणले होते. पण तिकीट दिलं आणि चेक केलं आणि तिसे निघून गेला. आणि त्याच्यानंतर आईनं पाठ त्याला टेकली. मला आश्चर्य वाटतं हा कसला किती पिढ्यानपिढ्या हा निवडणूक कसा साठवून ठेवलाय म्हणून, कसा बदला गेला. एक तर विदाऊट बसायचं आणि तिकीट काढून आपलंच तिकीट आहे का, आपलीच ही जागा आहे का, याची शक्यताच नाही. आपण आपल्याच देशात परदेशी आहोत त्याची मला अनेकदा जाणीव होते. आणि वरून देशभक्तीची सक्ती केली जाते. मला फार म्हणजे आश्चर्य वाटतं की देश नावाची गोष्ट ही समष्टीनं समाजानं माणसांनी मिळून होते, पण कुठल्या तरी सीमा राखत बसतात. परत मिलिटरी तर मला म्हणजे मी स्वतः पोलीस असतो, पण मला वाटलं की जगात नालायक लोक आहेत म्हणून पोलिसांची गरज आहे. जगात नालायकपणा करतात, दोन देश बांधतात म्हणून मिलिटरीची गरज आहे. आणि माणूस मेला की त्याला इतकं थोर समजायचं, त्याचा इतका मेल्यानंतर स्वागत करायचं सरकारी इथं मामात वगैरे, मग भारी वाटतं मरण सुद्धा. पण जी मरणारे लोक म्हणजे मी कधीही मी मिलिटरीच्या भरपूर ट्रेनिंगला जायचा प्रयत्न केला, त्यामुळे आपण त्याला परीक्षा आणि हे करायचा प्रयत्न केला. असं काही माझी देशभक्ती माझ्या मनात नव्हती. मला फक्त घरची गरज होती, जे पैसे येतील ते घरी आणून द्यायचे होते. मला वाटतं देशाबद्दल खूप फार प्रेम वाटलं पाहिजे. पण देशाबद्दल म्हणजे ना माणसाबद्दल प्रेम वाटलं पाहिजे. प्रत्येक माणसाने एकमेकांबद्दल प्रेम वाटलं पाहिजे. देशभक्ती आहे. मिलिटरी असताना एक दिवस झाल्याचं घरी आले की इथं शेजारी भांडणं होतात. किती मिलिटरी म्हणून मला माहिती आहे. माझ्याच नात्यात एक तू घरी येऊन इथं गावात बांधायचा, जातीपातीवरून, गटारावरून, सीमांवरून, आणि बिचारा जायचं परत सीमा काढवायचा. त्याला फार आगमन होता की मी मिलिटरीत आहे. गावात आल्यावर तो म्हणतो ना आपण परत त्या कळवणीत सामील होतो. मला नेहमी मला वाटत आली की खूप अत्यंतिक गरज आहे आपण म्हणजे आत्ताही असं नाटक जे आत्ता जे नाटक झालं असतं किंवा स्वरांनी जी कविता वाचली किंवा त्या माझ्या मित्रांनी हलगीच्या ह्याच्यात जी कविता वाचली मला फार आवडली, फार मजा आली. हलगी माझं आवडतं वाद्य आहे. ते बहिष्कृत वाद्य होतं पहिल्यापासून, पण म्हणून मला ते फार आवडतं सगळ्यापेक्षा. हे असं नाही का की ते नाही नारो काढवा 1000 रुपये मिळवा वगैरे होतं. जातीवाद काढवा आणि काय लाख रुपये मिळवा वगैरे धरून मारलं पाहिजे माणसाची जातीवाद. आता जातीवाद मिटवा म्हटलं की काय जातच मिटवा असं सुरू होतं. म्हणजे जातच सांगू नका. अरे जात सांगायला पाहिजे, डाटा कलेक्ट करायला पाहिजे, सगळ्यांची सांगायला पाहिजे. आणि सोडताय ना एका दिवशी सामूहिकरित्या सगळं सोडून द्या, झटक्यात सगळ्यांनी, एकाने त्यातनं वाचायचं नाही. कुणी दसऱ्यांनी सांगून ठेवले, मी नवीन नाही सांगत, पण तसं नाही होत. परत वादविवाद सुरू होतो, परत हे होतं आणि हिंसा होतात. आता ही भीमाकोर एवढं घडतं, मला फार दुःख होतं, फार वाईट वाटतं. आणि मला वाटतं की ही बुद्धाची परंपरा आहे की ज्यांना एकमेव माणसं की ज्यांना जगाला प्रेम करायला शिकवलं. या सगळ्या कोलाहलात विचित्र म्हणतो ना कालवा राडा याच्यात एक शांतीचा मार्ग काढला. आणि ती शांतता मी मगाशी म्हणालो की खरं तर विद्रोह म्हणजे नेहमीच आकाट तांडव, मोठ्यानं आवाज नाही का, काहीतरी विरोध, हे नाहीये. मला वाटतं सगळ्या कोलाहलात कुणीतरी खूप शांततेने, कुणीतरी खूपच हळवी, खूपच प्रेमाने कुणीतरी भूमिका मांडते. हा पण एक विद्रोह आहे. दसराला शेवटी माणसाने नावाच्या कवितेची शेवटी आहे तीच मला वाटतं अपेक्षित आहे. मला फार वाटतं गरज की देश म्हणून मला खूप अभिमान वाटला पाहिजे. कारण की मला शेजारी मला इथे हिरून नाही गेलं पाहिजे. आपल्या गावात अजूनही एकमेकांना जातीने ओळखतात. आपण मागाशी सोडाही म्हणाली की माझ्यासाठी जात माहीतच नाही प्रिव्हिलेज आहे. खूप चांगला शब्द वापरला. जे म्हणतात की अरे मला जात माहीतच नाही, मी फॅन्ड्री घेऊन अख्ख्या जगात फिरलो, मी फार बोलत असेल तर फॅन्ड्री घेऊन जेव्हा गेलो, मी फॅन्ड्री करताना स्क्रिप्ट लिहिली आणि तेव्हा जब स्क्रिप्ट लिखा था तो मुझे कह रहे थे कि यार ये कहाँ का स्क्रिप्ट तूने लाया है, कहाँ अभी जातिवाद है, कास्टिज्म कुछ नहीं है. आणि मला सांगितलं की तू खूप जुनी फिल्म आहे का, 1970चं लिहिलंय का तू? कारण मी काय लिहिले, आत्ताच लिहिले, हे माझे आत्ताही हे आहेत.
आणि मग आम्ही प्री प्रोडक्शन करायला सुरुवात केली, तर मग सगळ्यांनाच अनुभव यायला लागले जातीचे. पिक्चर तयार झाला आणि मी अमेरिकेपासून सगळीकडे फिरलो पहिल्यांदाच. तर तिथंही आपली भारतीय माणसं म्हणजे अरे ही कधीची गोष्ट आहे, ही आत्ताची नाही, तू जुनी सांगतोय गोष्ट. आणि तीच लोक इकडे 10-12 वर्ष आलेली नसायची. अमेरिकेत जाऊन बघितलं तिथे सुद्धा भारतीय लोक जातीवाद करतात. हे फॅन्ड्रीच्या म्हणजे फॅन्ड्रीच्या निमित्तानं जो मला अनुभव आला, मला फार वाटतं. मला तिथं कोणीतरी प्रश्न विचारला की तुम्ही, मला वाटतं न्यूयॉर्कमध्ये, की तुम्ही असलं काय डुक्कर आणि जात हे जे पिक्चर करताय, ॲनाकोंडा, मला काही उत्तर दिलंच कळलं नाही. खरं तर म्हणजे मलाही करायचंय. मीही कधीतरी एक चित्रपट करेन की मुंबईवर एक, तुम्ही तर 8-10 डायनासोर वगैरे आणले होते ना, मी तर असा चित्रपट करेन की 1000 डायनासोर मुंबईला आक्रमण केलं. पण कधी करेन मी नाही, छोट्या समस्या मुक्त झालो मग करेन. मला आजही जातीवर घेऊन जाते. आजही स्त्री पुरुष या रागात मला गुंतवले गेले, अजूनही खून पडतायत, अजूनही प्रेम करणं अवघड आहे माझ्याकडे. मग मी सांगतो ना याच्या गोष्टी, आमचे सगळेच संघर्षाच्या गोष्टी आहेत. नुसतं प्रेमाचा विचारायला तरी राड आहे. म्हणजे प्रेम किती स्वाभाविक गोष्ट पाहिजे, पण सगळे दिसतात. म्हणजे जी मुलगी दिसते त्याच्यासोबत सगळे दिसतात. अशा ह्याच्यात राहून म्हणजे मी ह्याच्यातून मुक्त झालो, तर मग मी ना, आता मी हॉलिवूडचे चित्रपट बघतो, तुम्ही बघता, मला हसायला त्यांचं की त्यांची काय आता झोंबीने अटॅक केला, मग आता जग बुडायला लागलं, किंवा आता बाळाला जग बुडवून टाकलं त्यांनी वगैरे. पण त्यांना समस्या नाहीत ना. त्यांना असं नाही होत की मला तुझ्यावर प्रेम म्हटलं, ते सांगण्यात नाही अडचणी, सांगून टाकतात, प्रेमात पडतात, कंटाळून लांब होतात. आपलं प्रेम नसलं तरी बांधली गाठी मारा, आणि प्रेम करायचं दुसरीला नाही करायचं. त्याच गटारी अमुक एक गटार, ही ह्या जातीची गटार, ही ह्या जातीची गटार, गटारीतून वाहा. आणि आपल्याकडे म्हणे ती मोरीत पुसली की पुढं निघतो, मागे निघत नाही. ती मोरीत पुसली की नरकात निघते. जातीच्या मोरी सगळेच चालले. आणि मग ह्या अशा परिस्थितीत मी डायनासोरची पिक्चर फिल्म किंवा नाही का ॲनाकोंडाची फिल्म कशी करायला मला कळत नाही. म्हणतात मी जरा संकुचित आहे, पण खरंच असं आमच्याकडे मच्छर चावतात, आमच्याकडे राड येत, आमच्या सगळे भांडणं होतात, सगळ्या गटारीवरून खून पडतायत, करंट लागून माणसं मरतायत, कुठेतरी त्या काय म्हणून आपण त्यात बोरसाठी त्याच्यात हे करतायत. आजही माणसं हाताने मैला उपसतायत, अजूनही सगळे जातीत सगळे अडकले आहेत. हे सगळं असताना मी जर डायनासोर आणला मुंबईवर तर मला मारतील लोक, आणि पुण्या मारला तरी मलाही वाईट वाटेल की काय चाललं. कोण नाही दाखवू शकणार ह्या परंपरेला, ह्या आंबेडकरी परंपरेला आहे, हा सगळा जो उन्नत विचार आहे. मला वाटतं की नाही, मला आत्ता जे होते ना मी ते सांगेन. मला जे आत्ता त्रास होतो मी त्याच्याबद्दल बोलेन. मी कलाकार किती चांगला आहे मला माहिती नाही. आपण हे मी कलाकार कधी कधी ओव्हर रेटेड पण ते समजतो. त्यांनी उगीच कलाकारांना इतकं काय काय आपण सांगतो, लय भारी कलाकार, लय भारी कलाकार, मग त्यांनी सांगायचं नाही दैवी येते, तुम्हाला नाही येते. मला वाटतं सांगायला येतं. मला माझ्या दुःखाचं गाणं झालं, मला कष्ट करताना जर काही वाटलं तर माझं गाणे, आणि गाण्यानं माझं मन रमलं तर त्या कला म्हणू शकता तुम्ही. माझा चित्रपट तुम्हाला आवडला तर उत्तम. मी सुरुवातीला फॅन्ड्री हा चित्रपट करायला घेतला होता. माझ्या मित्रांनी विचारलं कुठला चित्रपट करतोय, म्हटलं फॅन्ड्री. माझे मित्र हसायला लागले, तर म्हटलं हे तिकडे जाऊन काहीतरी चांगला पिक्चर करायचं वगैरे, दिल तो पागल वगैरे, फॅन्ड्री नाही करायचं. मला लक्षात आले की हे सगळंच निश्चित आहे. हे सगळे जे म्हणजे रायरंगापासून गोसावी असतील, किती लोक, किती कलाकार दारोदारी जाऊन कला सादर करायचे, करमणूक करायचे, आणि काय तर भाकर तुकड्यावर. हीच कला मी तर मुंबईसारख्या पुण्यासारख्या शहरात तिकीट लावून घेतली. मग मी कलाकार झालो, मग मी थोडं झालो, मग मी कानाला हात लावायचं, घाबरायचं, आणि सगळं काय करायचं तर बोलवी तर धनी वेगळाच म्हटल्यावर सगळ्यांनी भटकायचं, देवाची पूजा करायची, कलाकारी काही करायचीच नाही. म्हणून मला वाटतं हल्ली इथं वाचलेले भारी सूत्रसंचालक असं होतं केले उत्तम. फॅन्ड्री सगळ्या चित्रपट महाराष्ट्रात चालतो आणि सगळे लोक तो बघतात, त्यांना आवडतो, ते खूप छान आहे. आणि किती दिवस बघणाऱ्यांनी बघतच राहावं, बघणाऱ्यांनी पण काहीतरी करावं ना. खूप बघितलंय, खूप काळ बघितलंय, सगळं बघितलंय. अन्याय बघितला, अत्याचार बघितला, पूर बघितला, पाऊस बघितला, धर्म बघितला, अंधश्रद्धा बघितली, सगळंच बघितलंय. माझंही दाखवायला पाहिजे ना. म्हणजे जळत्या माणसाचं मनोबल दुसऱ्यांनी सांगितलं कसं जळणं घातलं काय, किती खतरनाक होतं, किती चटके बसतात. वर्णन उभे फक्त वर्षा जरी उभा दूर सुरक्षित अंतरावर. जळत्या माणसानं जर कधी बोलला, कधी आरोळी ठोकली, तर तुम्ही त्याला म्हणता कर्कश आहे. ढसाळच्या कवितेला सुरुवातीला म्हटलं गेलं की इथं अशी पुस्तक आहेत, अंतरुणाखाली ठेवून वाचायची पुस्तक आहे. पण ढसाळाचा विचार इतका तीव्र होता
त्याच्यात ते म्हणतो ना आग सुंदर होते ना आपोआप, तसं दसऱ्यांची कविता मला वाटते. तो जाळ आहे, तो आपोआप सुंदर होत जातो, तो इतका तीव्र होत जातो, तो छान होतो. म्हणून मला वाटतं की खूप खूप चांगली गोष्ट आहे. मला स्वराचं पण खास करून इथं अभिनंदन खरं वाटतं की ती या स्टेजवर इथं आली. कारण की बॉलिवूडमध्ये गेले की सगळंच विसरून जातो आपण, की जात नाही पात नाही. मला हिंदी चित्रपट बघताना वाटायचं की मैं गरीब हूँ तू आम्ही हूँ, पण मी आम्ही कोण आहे, गरीब कोण आहे मला सांगा ना. तू गटरी काय गडी ही गरीब आहे कोण. मी तो नमक हराम बघितला तर त्या म्हणजे तू म्हणतो ना तुम्ही पुरावे किती नष्ट केले तरी राहतात ना, कोणी मागं सोडून जातो. तर ते जे नमक हराममध्ये गाणे क्या जात है क्या रूप है, हा पग घुंगरू बांधे, तर त्यात येतं. आणि परत म्हणतो आजी छोडी येईन बातो को, आणि का छोडी आहे महत्वाची गोष्ट आहे ना, म्हणून मी करतो. मी जातीवर बोलतो म्हणून माणूस चुकीचाच आपण ठरवायला लागतो. जात आहे ना, असं काहीतरी आश्मविवादला बोलत नाही, पाषाणविवादला बोलत नाही. मला वाटतं आत्ताची गोष्ट आहे, तोवर बोलूया आपण, सगळेजण बोलू, कंटाळी गोष्ट बोलू, आणि कंटाळून सोडून देऊ. 0 टॉलरन्स जातीबद्दल, भेदभावाबद्दल, हिंसेबद्दल ठेवूया आणि एकच संपूया. मग लय आग बांधावं, मग काय नाचू, भारतीय जर्मनीत जाऊन राहणार आम्ही भारतीय स्वतःकडे बघू मला वाटतं, आणि स्वतःच्या आपल्या नाही का आपल्या चुका सुधारू. मला भीमा कोरेगावच्या निमित्तानं एक बारक्या पोराचा व्हिडिओ व्हायरल झाला, मला फार दुःख झालं, फार फार वाईट वाटलं की त्या मुलाला काय माहिती कोण मराठा आणि कोण दलित कोण. त्याच्यात बापा घालून झोपडलं पाहिजे त्या मुलाच्या, त्याच्या आसपास कोण आहे ना त्याला धरून शपथ तुम्हाला, मला खूप वाईट वाटलं. तुम्ही नका शिकवा, मी लहान होतो मला नव्हती जात कळत, हळूहळू कळायला लागली जात, कळायला लागलं ना की जात कळायला लागली. आणि आम्ही मित्र सगळ्या जातीचे होते, मला आठवते माझे लहान मी जेव्हा होतो सगळ्या जातीचे माझे मित्रमैत्रीण होते. त्या काळी मला मोठे असताना घरात येऊ दिलं जायचं नाही, पण निघून गेले तर मला आठवते आम्ही घरात धुळगुस घालायचो. बार बेडरूम पासून किचन, हाताने घ्या पाणी प्या, हे आम्ही लहान असताना. बारकी पोरं घरात असले की हा नियम असायचा. एकही मोठं माणूस आलं की नियम बदलायचे. मी बरोबर हॉलमध्ये अमुक एका ठिकाणी थांबायचं, तिथून इकडे जायचं नाही. मला वाटतं लहान होण्याची गरज आहे, लहानांना मोठ्या नाही करायची गरज. आता आपण सगळे नालायक आणि वेगळ्या दिशेने चाललो. आपण बुद्धाचं जे कोणी परंपरा सांगतात तेही मारायचीच भाषा करतात, तेही दगडाचीच भाषा करतात, सगळ्याच राडा करतात. मला फार खंत वाटते, मला वाटते की आपण प्रेम करायची खूप खूप नितांत आवश्यकता आहे. नका बघू हिंसा करताना 4 वेळा विचार करा, प्रेम करताना काय विचार करायची गरज नाही, थेट मिठी मारावी. पण आपण मला अर्थात दरवेळेस बोलता येत नाही, दरवेळेस संवाद साधता येत नाही, एकतर्फी काहीतरी आयुष्यात होऊन बसलंय. पण मला फार बरं वाटलं आता की मी इथं आलोय, आणि मला खरंच मनस्वी आनंद आहे की मला हा पुरस्कार मिळालेला आहे. मला फुलाला फुल दिलं नाही, पण दगडाला पण फुल दिलं नाही, त्याची खूप पण सगळ्यांना खूप सदिच्छा, आणि हा पुरस्कार अजून मोठा व्हावा. आणि मला इथं बोलवलं, आजची ही संध्याकाळ तुमच्यासोबत मला इथे घालवता आली, तुमच्यासोबत वाटून घेता आली, मला फार फार आनंद वाटतो. खूप सदिच्छा, आणि तुमच्यासोबत राहिलेलं थँक्यू सो मच. थँक्यू.